चालू होतोय. वांजोले संघ टॉस विन झालेला आहे. आपला डिसिजन काय आहे ते लवकर पहिला चेंडू हवेत उडवला, पाहूया झेल होणार का. एक धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आहे संघ कोंडे पंचतन यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू लेगसाईडच्या दिशेने खेळून काढला, एक धाव पूर्ण होते. पाहूया दुसरा धाव घेणार का. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र तितकाच अचूक थ्रो येतोय बॉलर एंडकडे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल टीम कोंडे पंचतनला. 2 चेंडूनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 3 धावा आणि सुंदर अशी सुरुवात पाहायला मिळते दोन्ही संघांकडून आजच्या या दिवसातील सामना क्रमांक 5. आणि आता मात्र फुलर चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढले, एक धाव पूर्ण होते. थोडीशी कशा क्षेत्ररक्षण या ठिकाणी पुरेपूर फायदा घेतील दोन्ही फलंदाज. एका धावाचे रूपांतर 2 धावांमध्ये, दुसऱ्या धावाचे रूपांतर 3ऱ्या धावेत देखील होत आहे आणि गच्चा क्षेत्ररक्षणाने याचा पूर्ण मोबदला घेत आहेत ते म्हणजे दोन्ही फलंदाज कोंडे पंचतन संघाचे आणि 3 धावा पूर्ण करतात. तीन चेंडू 6 धावा झाल्या आतापर्यंत. आणि आता मात्र पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. फुल डिलिव्हरी डॉट चेंडू येतोय. सुंदर असं कमबॅक करतायत गोलंदाज रोहित. उत्कृष्ट अशी सुरुवात झालेली आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढला चेंडू, एक धाव पूर्ण आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा झाल्या त्या ठिकाणी. 5 चेंडू नंतर धावसंख्या होते आहे 9 धावा. आणि आता मात्र पाहूया झेल होणार का. खेळाडू होत आहेत आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. 3ऱ्या धावेचा कॉल पाहूया विकेट जाणार का. आणि या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय आउट. OUT पहिल्या विकेटचं पतन. पहिला खेळाडू माघारी पडतील बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या होत्या 1 ओव्हर नंतर 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 11 धावा. एका विकेटचं नुकसान. आउट कोण झाला. आता येत आहेत नवीन फलंदाज 1 डाऊन अमीर. धावसंख्या होती ती म्हणजे 11 रन. सुंदर अशी सुरुवात केली आहे संघ कोंडे पंचतन यांनी. आता येत आहेत नवीन गोलंदाज रोहन. धावसंख्या होते 11. नवीन येत आहेत गोलंदाज रोहन. आणि आता मात्र हलकासा चेंडू स्लोवर टाकण्याचा प्रयत्न. चेंडूची सुरुवात डॉट ने येते. उत्कृष्ट सुरुवात करतात गोलंदाज रोहन. पुन्हा एकदा येस विकेटचं पतन. कॉट बिहाइंड होतात खेळाडू अमीर यांना माघारी पडता लागेल.
उत्कृष्ट अशी सुरुवात करतात गोलंदाज रोहन. बॅक टू बॅक 2 विकेट येत आहेत टीम कोंडे पंचतांच्या. वांजळे हनुमानवाडी संघाचेच धुवाधार गोलंदाज रोहन वाजे. आपल्याच त्या दरम्यान नवीन येतात फलंदाज चेतन. रोहन वाजे उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत वांजळे संघाचे. आपल्याच दमदार कामगिरीवरती अनेक सामने अनेक टुर्नामेंट जिंकून दिलेत. आणि आता येतो डावखुरा फलंदाज चेतन. चेंडू उंचावर भिरकावलाय. पाहूया झेल होणार का. आणि या ठिकाणी थोडस टक्कर होते. कॉल तो चुकतोय. कॅचेस विन मॅचेस. कॅच ड्रॉप करू नका. कॉल द्या त्या ठिकाणी. कॉल दिला तर नक्कीच कॅच झेल घेता येईल. नक्कीच 2 धावा मिळतात. नाही तर उत्कृष्ट हा देखील खेळाडू जाळ्यात फसला होता. पुन्हा एकदा हलक्या हाताने लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण होते. आतापर्यंत उत्कृष्ट आपली कामगिरी बजावताना गोलंदाज रोहन 13 ना धावसंख्या होते 13. कोणी मारला बॉल? नाही रोहन नाही. नवीन बॅट्समन तो. नवीन नाही आपला जुना बॅट्समन कोण? कुणाल. चालू करा. किती बॉल? 3 बॉल ना. 4 बॉल. स्कोर 3 धावले. तो पडला तेव्हा. ठीक आहे 3 धावलेत. धावसंख्या होते 15. आणि आता 2 मिळाले. आता 2 पडले तर 3 झाले असेल. स्कोर खालीच करू मग वरती कळेल. किती 11 ना. 11 आणि 3 ना. 14 15 17 आला. डॉट आला. डॉट 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 17. आता येत आहेत नवीन गोलंदाज रोशन. बघा पहिल्या षटक टाकला ते म्हणजे रोहित वाजे. दुसरा टाकला ते म्हणजे रोहन वाजे. आणि तिसरा टाकला ते म्हणजे टाकतात रोशन वाजे. तिन्ही भाऊ आहेत. तिन्ही सख्खे भाऊ आणि आपल्या संघासाठी योग्य ती कामगिरी करतायत. आपल्या संघाचं आपल्या गावचं नाव उंच करतायत. रोहित रोहन रोशन. पाहूया झेल होणार का. येस. पहिल्या चेंडूवरती खेळाडू बाद. रोशन मॅन इन फॉर्म. धावसंख्या होते ग्रामपंचायतचे सदस्य जयंत कासार यांच्याकडून आमच्या मंडळास 1000 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. मंडळ आभारी आहे. चला नवीन फलंदाज. आता येत आहेत नवीन खेळाडू नवीन फलंदाज प्रशांत धांगडे. धावसंख्या होते ती म्हणजे 17. पुन्हा एकदा चेंडू. पुन्हा एकदा कॅच सुटते. बघा जवळपास 3 ते 4 कॅचेस सुटले आहेत संघ वांजळे हनुमानवाडीच्या. जरा त्याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल. कॅचेस विन मॅचेस म्हणतात. कॅच सोडू नका. गच्चा क्षेत्ररक्षण करू नका. 2 काढले भाई. 19
पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, लेग साईडला पुश केला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा कॉल आणि 2 धावा देखील पूर्ण होतील. धावसंख्या होते 3 चेंडू नंतर 21. आणि आता येतोय चौकार, 4 धावासाठी चौकार येतोय, महत्वपूर्ण मोक्याच्या क्षणी चौकार येतोय. प्रशांतच्या बॅट मधून एका महत्वाच्या क्षणी असा चौकार येतोय. धावसंख्या पोहोचते आहे ती म्हणजे 25. 4 चेंडू, डिक्लेअर एक झोन, डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळेल. धावसंख्या होते ती म्हणजे 26. आणि आता असेल हा शेवटचा चेंडू. चला शेवटचा चेंडू टाकून घ्यायचंय. आणि यानंतरचा होणारा सामना वांजोळे विरुद्ध खामगाव. आणि आता मात्र उंच भिरकावलाय, पाहूया झेल होणार का. आणि आता मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेला खेळाडू बाद होतोय. धावसंख्या संपोचते आहे ती म्हणजे 28. 29 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे संघ वांजळे हनुमानवाडी संघाला. यानंतरचा होणारा सामना असेल वांजोळे विरुद्ध खामगाव. वांजोळे संघ आपण आपला निर्णय कळवायचा आहे. वांजोळे संघ आपण आपला निर्णय कळवायचा आहे. समीर रिकामे यांच्याकडून आमच्या मंडळास 525 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. मंडळ आभारी आहे. आणि यानंतरचा होणारा सामना वांजोळे विरुद्ध खामगाव. वांजोळे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. संघ कोंडे पंचतन आणि वांजळे हनुमानवाडी आपले 2 सलामीचे फलंदाज त्वरित पाठवून द्यायचे आहेत. लक्ष असेल 29 18 चेंडू मध्ये. आणि आता येत आहेत सुरुवातीचे सलामीचे 2 फलंदाज रोहन आणि रोशन. दोघे भाऊ आपल्या संघासाठी पाहूया दमदार अशी कामगिरी करणार का, संघाचं नाव रोशन करणार का पाहावं लागेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकर. कोंडे पंचतन संघाला विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका.
स्ट्राईकवर आहेत ते म्हणजे रोहन, नॉन स्ट्राईकला आहेत ते म्हणजे रोशन. चला चालू करायचा सामना लवकर. विनंती आहे, फलंदाज गोलंदाज सर्वांना विनंती असेल. प्रसाद पहिलं षटक टाकण्यासाठी येत आहेत गोलंदाज प्रशांत संघ कोंडे पंचस्थानकडून, आणि वांजळे हनुमानवाडी संघाकडून येत आहेत फलंदाज रोहन आणि रोशन. 18 चेंडूमध्ये 29 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे संघ वांजळे हनुमानवाडीला 29. पाहूया कोणता संघ जिंकणार आजच्या दिवसातील सामना क्रमांक 5. चला चालू करायचंय. हलक्या हाताने पहिला चेंडू ढकलला लेग साईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का, मात्र तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. सुंदर अशी फिल्डिंग, अटॅकिंग फिल्डिंग क्षेत्ररक्षण सजवलेलं दिसतंय संघ कोंडे पंचतन यांच्याकडून. नक्कीच हा देखील सामना अंतिम षटकाच्या अंतिम चेंडूपर्यंत जाऊ शकतो. आता मात्र हलक्या हाताने खेळून टाकलाय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते. सुंदर असं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होतोय तो म्हणजे रोशन आणि रोहन यांच्याकडून. 2 चेंडूवरती 2 धाव पूर्ण होत आहेत. अंपायर डेड बॉल. थँक्यू. आता मात्र बिगिन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची कडा लागते त्यामुळे एका धावेवरती समाधान मानावं लागेल. तीन धावा 3. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण होते. आतापर्यंत सुंदर असं क्रिकेट पाहायला मिळतंय. 4 चेंडू आलेत आणि 4ही चेंडूवरती 4 धावा आल्यात. आणि चेंडू उंचावर भिरकावलाय. पाहूया झेल होणार का. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. जोरदार टाळ्या. उत्कृष्ट झेल झेललाय. खूप हाय चेंडू होता. विकेटच्या बाजूला विनंती करा, आनंदात हरवून जाऊ नका. विकेटचं भान ठेवा. आणि आशिष दिवेकर उत्कृष्ट झेल आजच्या दिवसातील म्हणावं लागेल. खूप हाय झेल होता, मात्र तितकाच कॉन्फिडेंटली घेतलाय. आणि मात्र आता रोहन वाजे यांना माघारी पाडता लागतंय. आता येत आहेत नवीन फलंदाज अनिल काते.
5 चेंडू 4 धावा झाल्यात आतापर्यंत. उत्कृष्ट कामगिरी, उत्कृष्ट गोलंदाजी प्रशांत. विकेट आहे का बघावं लागेल. येस, बॅक टू बॅक 2 विकेट येत आहेत. अरे एवढा आवाज आला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रसाद चांगलाच आपली कामगिरी बजावली. बॅक टू बॅक 2 विकेट काढल्यात आणि धावसंख्या होते ती 4 धावा 2 विकेट. अनिल काते आउट झालेत आणि आता येतोय नवीन खेळाडू रोहित वाजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती आहे 4 धावा. आता असेल गरज ती म्हणजे 12 चेंडू 25 धावा. समीर वरणकर नवीन गोलंदाज. समीर वरणकर 12 मध्ये 25 धावांची गरज. संघ मांजरे हनुमानवाडीला. पाहूया आता समीर वरणकर काय करतात आपल्या संघासाठी. शैलेश कासार यांच्याकडून आमच्या मंडळास 500 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. शैलेश कासार यांचे खूप खूप धन्यवाद मंडळाला सहकार्य केल्याबद्दल. एकदा जोरदार टाळ्या शैलेश कासारसाठी. LIC एजंट शैलेश कासार. सुंदर अशी सुरुवात समीर. आणि झेल बॉल आतमध्ये आलेला आहे. दोषी आणि मॅडमचं या आगमन दरम्यान झालेलं आहे. आपल्या या विभागातील नगरसेविका माजी नगरसेविका बीना दोशी यांचं आगमन झालंय. मी विनंती करतोय की त्यांनी स्थानापन्न व्हायचं. एकदा जोरदार टाळ्या. मैडम आप भी ऊपर आ जाइए. सर आप भी ऊपर आ जाइए. सर आप सभी से निवेदन है. वाइट बॉल. बेटी बेटी सभी से निवेदन है कि आप स्थानापन्न होइए. पुन्हा एकदा विकेटचं पतन. रोशन यांना माघारी परतावं लागतंय. तीन चेंडूनंतर धावसंख्या होती आहे ती म्हणजे 7. सूरज 4 बाउंड्री येते. स्ट्राईक वर ते म्हणजे सूरज आणि नॉन स्ट्राईकला ते म्हणजे रोहित. उत्कृष्ट अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या होती आहे ती म्हणजे 11. 4 चेंडू 11. आणि आता मात्र स्लोअर वन थोडासा कळला नाहीये. 5 चेंडू नंतर 11 धावा होत आहेत. 11 चेंडू 11 धावा. आता असेल गरज ती म्हणजे 7 चेंडू मध्ये 18 धावांची. 7 मध्ये 18. 18 रन्स रिक्वायर्ड इन 7 डिलिव्हरीज. वाईट बॉल. अंपायरचा येतो इशारा वाईट बॉल. आता असेल गरज ती म्हणजे 7 मध्ये 17.
आणि कॅच सुटते. मिसफिल्ड आणि एक धाव होते या ठिकाणी. धावसंख्या होते ती म्हणजे 13 धावा. आता असेल गरज ती म्हणजेच 6 मध्ये 16. सहा चेंडू मध्ये 16 धावांची गरज. आता येत आहेत नवीन गोलंदाज पियुष. स्ट्राईकवर आहेत ते म्हणजे सूरज. 6 मध्ये 16ची गरज. चला घाई करायची, थोडीशी जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 6 मध्ये 16 धावांची गरज. वाईट बॉल. 6 मध्ये 15. आता असेल गरज ती म्हणजे 6 मध्ये 15 धावांची. आणि हा चेंडू ढकललाय पवनच्या दिशेने. पाहूया एकच धाव. पंधरा पाहिजेत. 5 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. माफ करा 14. 5 मध्ये 14. नक्कीच एक षटकार किंवा 2 चौकाऱ्या या ठिकाणी मारावे लागतील. आणि पाहूया. येस, सुंदर असा चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय 4 धावांसाठी. आणि आता गेम मध्ये पुन्हा येतोय तो म्हणजे संघ वांजळे हनुमानवाडी. असेल गरज ती म्हणजेच 4 मध्ये 10. आता मात्र रोहितला एक आक्रमक पवित्र या ठिकाणी करावं लागेल. 4 मध्ये 10 धावांची गरज आहे. अजून एक चौकार किंवा षटकार आला तर मात्र नक्कीच सामना तुम्ही जिंकू शकाल. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. चला बॉलर जास्त वेळ घ्यायचा नाहीये, विनंती असेल. 3 मध्ये 9. चेंडू पंच आपला निर्णय कळवायचा आहे. बाउंड्री. थँक्यू सो मच. 4 धावा. 2 मध्ये 6.
2 मध्ये 6. कंपल्सरी चेस आहे. 6 धावा तुम्हाला बंधनकारक असतील. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 2 मध्ये 6 धावांची गरज. पाहूया. आणि आता मात्र 2 धावा मिळाल्यात. 1 मध्ये 4. 1 मध्ये 4. वेट 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 2 काढलेत. दोन मध्ये 4. माफ करा. 1 मध्ये 4. 9 4 13 14 15 19 23 25. विकेटचं पतन. या ठिकाणी सामना जिंकतायत तो म्हणजे संघ कोंडे पंचतन. खूप खूप शुभेच्छा. पुढील सामन्यासाठी खूप खूप अभिनंदन.